पहिली महत्त्वाची बातमी बुलेटिनमधली. अधिवेशनामध्ये ठाकरे आणि शिंदे गटातला टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला. फोटो सेशनमध्ये ठाकरेंच्या एंट्रीमुळे वैतागलेले एकनाथ शिंदे पाहायला मिळाले. एकीकडे असं असताना विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आणि ठाकरेंचे शिलेदार अंबादास दानवे यांनी माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये एक मोठं विधान केलंय. दोन शिवसेना एकत्र याव्यात असं तुम्हाला वाटतं का, या प्रश्नावर त्यांनी दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात असं वाटत असल्याचं प्रांजळपणे सांगितलं. मी तेवढा मोठा नाही आहे, पण निश्चित मी त्या दिवशी सुरुवातच केली की मनाला वेदना झाल्या. कारण जी संघटना अखंड ताकदवान, ठीक आहे सत्तेवर बसणं ना, आम्ही काय सत्तेसाठी जन्मलो नाही, सत्ता येईल नाही तर जाईल, पण जी संघटना फुटली त्याच्या वेदना तर मनाला हृदयाला झालेल्याच होत्या. आणि मला वाटतं ह्या वेदना भरून निघाव्या कधी ना कधी असं एक मनाला वाटत असतं. सगळे एकत्र असले पाहिजे, सगळे लोक असले पाहिजे, कारण आपलं शिवसेनेचं राज्य असलं पाहिजे, आपली या महाराष्ट्रात ताकद असली, असं तर मला एक शिवसैनिक म्हणून वाटतंच. म्हणजे अजूनही आशा आहे, इच्छा आहे, आशा ठेवायला काही हरकत नाही असं मला वाटतं. सल तर हीच आहे ना, जी संघटना फुटली हीच सल मनात आहे की जी आपली एवढी व्यक्तिगत पातळीवरची. मी म्हणतो व्यक्तिगत मी कोणाच्या विषयी सल नाही ठेवणार, आणि पण मला मनाला ही सल कायम आहे की आपली एवढी मजबूत संघटना फोडली कोणीतरी, त्याला कोणाची तरी दृष्ट लागली. ती संघटना तेवढीच मजबूत व्हावी हीच मनोकामना आहे, माझी इच्छा आहे. तर अतिशय महत्त्वाचं असं हे विधान माझा कट्ट्यावर अंबादास दानवे यांनी केलेलं आहे. दोन्ही शिवसेना फुटल्या याची खंत आहे. कुणामुळे या फुटल्या, त्यावेळी नेमकं काय घडलं, या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे पुन्हा एकदा या दोन्ही शिवसेना एकत्र येतील अशी आशा आपल्याला आहे, असं विधान अंबादास दानवे यांनी केलेलं आहे. दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात अशी आपली इच्छा असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. अंबादास दानवे यांच्या विरोधी पक्षनेतेपदाचा काळ पुढच्या महिन्यामध्ये संपतो आहे. ही टर्म त्यांची संपते आहे ऑगस्ट महिन्यामध्ये, आणि ही टर्म संपण्यापूर्वीचं अधिवेशन, शेवटचं अधिवेशन म्हणून काल संपलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांचा निरोप समारंभ देखील करण्यात आला. यावेळी सर्व पक्षीयांनी त्यांच्याविषयी भाषणं केलेली होती, सर्वांनीच त्यांचं कौतुक केलेलं होतं, त्यांच्या कामाचं कौतुक केलेलं होतं. आणि या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे देखील एकाच ओळीमध्ये या फोटो सेशनला उपस्थित होते. उद्धव ठाकरेंना त्यांच्या जागेवर बसवताना कशा प्रकारे अंबादास दानवे यांची लगबग होती हे सुद्धा आपल्याला त्यावेळच्या दृश्यांमधून दिसून आलेलं होतं. त्या नेत्यांमधला संवाद विसंवाद, एकमेकांना बोलण्याची, एकमेकांकडे पाहण्याची न पाहण्याची सगळ्यांची कसरत देखील दिसून आलेली होती. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अंबादास दानवे यांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे. शिवसेना फुटली याची खंत वाटत असल्याचं ते म्हणतात. तर माझा कट्ट्यावर ही संपूर्ण मुलाखत रात्री 9 वाजता आपण बघू शकणार आहोत. पुढच्या महत्त्वाच्या